नमस्कार. कुंडलिनी विद्या या आत्मशोधाच्या प्रवासात आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण एका अशा विज्ञानाची ओळख करून घेणार आहोत जे आपल्या आत दडलेल्या अमर्याद ऊर्जेचे रहस्य उलगडते. हे विज्ञान आहे कुंडलिनीचे. कुंडलिनी शास्त्र हे आपल्या हजारो वर्ष जुन्या आणि अत्यंत तर्कशुद्ध अशा सांख्य दर्शनावर आधारलेले आहे. सांख्य दर्शन सांगते की हे संपूर्ण विश्व दोन मूळ तत्वांनी बनलेले आहे, पुरुष आणि प्रकृती. पुरुष म्हणजे शुद्ध चैतन्य, तो केवळ साक्षी आहे, शांत, अचल, जो या जगाच्या खेळाला फक्त अलिप्तपणे अनुभवतो. आणि प्रकृती म्हणजे हा सर्व खेळ, ही सर्व निर्मिती, ही ऊर्जा. कुंडलिनी शास्त्र याच तत्वज्ञानाला एका सुंदर रूपकात मांडते. येथे पुरुष म्हणजे शिव, त्यांचे स्थान आपल्या डोक्याच्या सर्वोच्च स्थानी म्हणजेच सहस्रार चक्रात आहे. ते परमानंद स्वरूप आणि अंतिम सत्य आहेत. आणि प्रकृती म्हणजे कुंडलिनी शक्ती, तिचे स्थान आपल्या पाठीच्या मणक्याच्या सर्वात खालच्या टोकाला मूलाधार चक्रात आहे. तीच आपल्यातील जीवन ऊर्जा आहे, जी सध्या निद्रिस्त अवस्थेत आहे. आणि प्रत्येक मनुष्याचा हा जन्म, हा प्रवास म्हणजे त्या निद्रिस्त शक्तीचा शिवाशी पुन्हा एकरूप होण्याचा प्रवास आहे. मूलाधारापासून सहस्रारापर्यंत, ऊर्जेतून चैतन्यापर्यंत आणि मायेतून सत्यापर्यंतचा हा ऊर्ध्वगामी म्हणजेच वरच्या दिशेने होणारा प्रवासच कुंडलिनी साधना आहे. हा प्रवास 7 मुख्य ऊर्जा केंद्रांमधून म्हणजेच 7 चक्रांमधून होतो. आता एक महत्त्वाचा आणि प्रामाणिक संवाद. या प्रवासात माझे गुरु आहेत, ते म्हणजे ग्रंथ. आणि या ग्रंथांपर्यंत पोहोचण्याचे माझे साधन आहे, ते म्हणजे इंटरनेट. ही माझी स्वतःची अभ्यासाची पद्धत आहे. या चॅनलच्या माध्यमातून मी कोणत्याही प्रकारचा अधिकार किंवा मोठेपणाचा दावा करत नाही. मी स्वतःला कोणी सिद्ध योगी किंवा गुरु मानत नाही. मी सुद्धा तुमच्यासारखाच एक साधक आहे, एक प्रवासी आहे. हे शास्त्र अनेकदा सांकेतिक भाषेत असल्यामुळे समजायला कठीण जाते. अनेक वर्षांच्या साधनेनंतर आणि चिंतनानंतर मला त्यातील जे काही थोडेफार अर्थ उलगडले आहेत, तेच मी अत्यंत सोप्या भाषेत आपल्यासमोर ठेवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे. माझा उद्देश केवळ या गहन विषयाबद्दल तुमच्या मनात एक निरोगी उत्सुकता निर्माण करणे आहे, जेणेकरून तुमचा स्वतःचा प्रवास सुरू होऊ शकेल. जर तुम्ही तुमच्या आत दडलेल्या या अद्भुत शक्तीला ओळखण्यास आणि अनुभवण्यास तयार असाल, तर या आत्मशोधाच्या प्रवासात सहप्रवासी होण्यासाठी तुमचे स्वागत आहे. पुढच्या भागात आपण या 7 चक्रांच्या प्रवासाची पहिली पायरी पाहू. धन्यवाद.